नमस्ते. आज आपण गुडघेदुखी बरी करण्यासाठी अतिशय सोपी आणि सुरक्षित योगासने पाहणार आहोत. आता जी मी तुम्हाला योगासने दाखवणार आहे ती जर तुम्ही रोज केली तर तुमच्या गुडघ्याभोवती जे अखडलेले स्नायू आहेत ते मोकळे होतात, तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो, मग आपली गुडघेदुखी पूर्णपणे बरी होते. त्यामुळे तुम्हाला जशी आज गुडघेदुखीची योगासने जमतील तशी हळूहळू करायचे आणि तुमची गुडघेदुखी पूर्णपणे बरी करायचे. असं नाही की ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनीच ही योगासने करायची, अगदी ज्यांचे गुडघे दुखत नाहीयेत त्यांनी सुद्धा हा व्यायाम प्रकार रोज करायचा आहे. कारण की पुढे जाऊन भविष्यामध्ये आपल्याला असा गुडघेदुखीचा त्रास होऊ नये यासाठी आपल्याला अगोदरच काळजी घ्यायची. कारण की पूर्ण आपल्या शरीराचा बॅलन्स आपल्या पायांवरती असतो, त्यामुळे आपले पाय मजबूत असणं खूप गरजेचं आहे. ही योगासने तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. फक्त जेवण केल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 तासानंतर ही सर्व योगासने करायची आहेत. अगदी तुम्ही माझा व्हिडिओ पाहत सुद्धा ही सर्व योगासने करू शकता. मी कोणत्याही प्रकारे हा व्हिडिओ पळवणार नाही. अगदी पाहत हळूहळू मी कधी श्वास भरते, कधी सोडते, त्या पद्धतीने पाहत तुम्ही हळूहळू करू शकता. चला तर पाहूया आता ती कोणती योगासने आहेत. सर्वप्रथम आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत, पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. जर तुम्हाला असं खाली बसता येत नसेल तर तुम्ही बेडवरती बसून, बेडला टेकून बसून सुद्धा आरामात ही सर्व योगासने करू शकता, किंवा तुम्ही खाली बसल्यावरती असं पाठी भिंतीला टेकून सुद्धा बसून ही सर्व आजची योगासने करू शकता. सर्वप्रथम पाठीचा कणा सरळ ठेवा, दोन्ही पायाच्या टाचा मॅटला टच करायचे, गुडघ्यातून पाय वरती घ्यायचे, परत खाली या पद्धतीने वरती खाली, जितकं तुम्हाला वरती घेता येतं तितकं वरती घ्यायचं, परत खाली या पद्धतीने. सर्वप्रथम आपल्या गुडघ्याभोवती जे अखडलेले स्नायू आहेत ते आपल्याला मोकळे करायचे. फक्त आपल्याला पाय टॅप टॅप करायचे, वरती उचलायचं आहे, खाली मॅटला टच करायचं आहे. टाचा मात्र आपल्याला मॅटलाच टच ठेवायचे. या पद्धतीने 10 ते 12 वेळा करायचं. परत दोन्ही पाय गुडघ्यातून वरती घ्या, परत खाली. हे पण सेम आपल्याला गुडघे श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. हे पण 10 ते 12 वेळा करायचं. पूर्ण अखडलेले स्नायू आपल्याला सुरुवातीला मोकळे करून घ्यायचे. हे पण एक 10 ते 12 वेळा करा, असं टॅप टॅप टॅप. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला पायाची बोटं आहेत ती आपल्याकडे खेचायची. जास्तीत जास्त जेवढा तुम्हाला ताण देऊन खेचता येतील तितके खेचायचे. जेव्हा पायाची बोटं आपण आपल्याकडे खेचतो तेव्हा पायाच्या खालच्या भागाला इथे जो काही ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. परत पायाची बोट आपल्याला समोर. आता जेव्हा तुम्ही पायाची बोटं समोर घेताय तेव्हा इथे पायाच्या वरच्या भागाला प्रचंड प्रमाणात ताण येतोय, तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. परत पायाची बोट आपल्याकडे खेचा. आता पायाच्या खालच्या भागाला इथे जो काही ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. जास्तीत जास्त ताकद लावून आपल्याला पायाची बोट आपल्याकडे खेचायचे. परत समोर एक होल्ड करा 10 सेकंद. जो काही ताण येतो, स्ट्रेचिंग होते, ते पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. हे करता करताच तुम्हाला जाणवतं की तुमची गुडघेदुखी बरी होताना. परत पायाची बोट आपल्याकडे, परत समोर एक 10 सेकंद होल्ड करा. जो काय ताण येते प्रचंड प्रमाणात येतोय तो आपल्याला फील करायचा आहे. इकडे जे आपले अखडलेले स्नायू आहेत ते पूर्ण लगेच मोकळे होतात आणि तुम्हाला लगेच गुडघेदुखी तुमची बरी झालेली जाणवते. त्यामुळे न विसरता ही योगासने रोज करा. अगदी तुम्ही बेडवरती बसून सुद्धा ही सर्व योगासने करू शकता. झोपेतून उठल्या उठल्या सुद्धा तुम्ही योगासने करायचे, म्हणजे दिवसभर तुम्हाला गुडघेदुखीचा अजिबात त्रास होत नाहीये. श्वास भरत आपल्याकडे एक 10 ते 12 वेळा करा. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही 20 वेळा पण करू शकता. याचा तोटा काहीच नाही. तुम्हाला तुमचे सगळे पायाचे अखडलेले स्नायू मोकळे होतात. तुमच्या पायाचा तुम्हाला कोणताच त्रास पुढे जाऊन सुद्धा होणार नाहीये. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला पायाची बोटं श्वास भरत आतमध्ये खेचा, श्वास सोडत रिलॅक्स. हे पण तुम्हाला एक 10 ते 12 वेळा करायचं रोज करताना. श्वास भरत आतमध्ये घ्यायचे, श्वास सोडत रिलॅक्स. जो काय पूर्ण पायावरती ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. श्वास भरत आतमध्ये घ्या, श्वास सोडत रिलॅक्स. खूप सोपे आहेत आजची योगासने गुडघेदुखीवरती. श्वास भरत आतमध्ये, श्वास सोडत रिलॅक्स. तर तुमची पायाची बोटं वळत नाही आहेत, खूप दुखतंय, तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय राऊंड मध्ये फिरवायचे, क्लॉकवाईज. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा. याचे पण आपल्याला 10 काउंट करायचे. जो काय पायावरती ताण येतोय, स्ट्रेचिंग होतंय, पूर्ण जे आपले अखडलेले स्नायू मोकळे होत आहेत तिथे फक्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे. परत उलट दिशेने पण आपल्याला एक 10 काउंट करायचे. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. आजची योगासने खूप सोपी आहेत आणि खूप इफेक्टिव्ह आहेत. अगदी करता करताच आपल्याला आराम मिळतोय. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला राईट वाला लेग 30 अप करायचे. परत अपोजिट नी वरती ठेवायचे, गुडघ्यातून वाकून. परत 30 अप करा,
परत होल्ड करा. परत अपोजिट लेग 30 अप करायचे. परत अपोजिट नी वरती ठेवायचं. जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. परत 30 समोर घ्या. जो काय पायावर ताण येतो तो पूर्ण फील करा. परत पाय खाली ठेवायचं. परत अपोजिट लेग 30 अप करा. अपोजिट नी वरती घ्यायचं. परत समोर खाली. परत वरती उचला 30. परत अपोजिटनी वरती घ्यायचं. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करायचं आहे. जर तुमचे पाय खूप दुखत आहेत, हळूहळू हाताने पकडा, पाय वरती घ्या. दुसऱ्या गुडघ्यावरती ठेवताना पण तुम्ही हाताने आधार द्या पायाला, काय हरकत नाही. जसं तुम्हाला दुखतंय त्या हिशोबाने हळूहळू करायचे. पण तुम्ही न विसरता ही योगासने रोज करायचे. बघा तुम्हाला 100% तुमची गुडघेदुखी बरी होणार आहे. या पद्धतीने अगदी झोपेतनं उठल्या उठल्या सुद्धा तुम्ही बेडवरती करू शकता. अगदी दिवसभर तुमचे गुडघे दुखणार नाहीयेत. या पद्धतीने श्वास भरत पाय वरती घ्या. परत अपोजिटनी वरती घ्यायचं आहे. किती सोपं आहे. परत समोर, परत खाली. याचे पण एक तुम्हाला रोज करताना 10 ते 12 काउंट करायचे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला राईट वाला लेग वरती घ्यायचा आहे. गुडघ्यातून वाकवायचं, आपल्या छातीकडे घ्यायचं आहे. दोन्ही हात आपल्याला एकमेकांमध्ये पकडायचे घट्ट आणि आपल्या पायाला पूर्ण छातीशी घट्ट पकडायचं आणि श्वास भरत पाय वरती घ्या. श्वास सोडत खाली. या पद्धतीने याचे तुम्ही 10 काउंट करा रोज. श्वास भरत वरती, जितका तुम्हाला पाय वरती घेता येतोय तितका पाय वरती घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली. पाठीचा कणा सरळच ठेवायचा. श्वास भरत वरती घ्या. श्वास सोडत खाली. जेवढा तुम्हाला गुडघा सरळ करता येतोय तितका करायचा आहे. परत खाली. या पद्धतीने श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. नजर आपल्या पायावरती ठेवायची. आपण पाय किती वरती घेतोय, किती खाली घेतोय. या पद्धतीने आपले गुडघे दुखतात, त्यामुळे आपल्याला हळूहळू आजची सर्व योगासने करायचे. जसं आपल्याला पेन सहन होते त्या हिशोबाने श्वास भरत वरती पाय घ्या. श्वास सोडत खाली. पायाला पूर्ण आपल्या छातीशी घट्ट पकडायचंय. श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. रिलॅक्स. हळूच पाय आपल्याला खाली ठेवायचा. परत दुसरा पाय वरती घ्यायचा. आपल्या छातीकडे दोन्ही हातांनी घट्ट पकडा छातीशी. श्वास भरत पाय वरती घ्या. श्वास सोडत खाली. जसं तुमचा पाय जास्त वरती येत नाही, खूप दुखतो, तर इथपर्यंत येऊ द्या, काय हरकत नाही. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू वरती घ्यायचा पाय, परत खाली. श्वास भरत वरती घ्या. श्वास सोडत खाली. श्वास भरत वरती घ्या. श्वास सोडत खाली. जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. रिलॅक्स. हळूच पाय आपल्याला खाली ठेवायचं. नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं, परत पाठीचा कणा सरळ ठेवा. राईट वाला लेग 30 अप करायचं आणि याच्यामध्ये आपल्याला पायाची बोटं आपल्याकडे खेचायची. जितकी तुम्हाला खेचता येतील पायाची बोटं आपल्याकडे तितकी खेचायचं आहे. पायाच्या खालच्या भागाला जो काय प्रचंड प्रमाणात ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. होल्ड करा. जितका वेळ तुम्ही होल्ड करू शकता, एक 5 सेकंड, 10 सेकंड, 15 सेकंड, तुम्ही जितक्या वेळ सुरुवातीला होल्ड करू शकता तितक्या वेळ होल्ड करायचं आणि हळूच पाय आपल्याला खाली ठेवायचं आहे. परत दुसरा पाय वरती घ्या. 30. पायाची बोटं आपल्याकडे खेचा. इथे प्रचंड प्रमाणात आपल्याला ताण येते. तुमची इथले जे अकडलेले स्नायू आहेत ते पूर्णपणे मोकळे होतात. रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आपल्या पायाकडे. मग आपली बरीचशी दुखणी लवकर बरी होतात. परत दुसरा पाय वरती घ्या. आपल्याकडे खेचा. जितकं तुम्हाला जास्त वरती होत नाही, तुमचा इथपर्यंत जरी झाला तरी चालेल. जसं जमतंय तसं हळूहळू करा. मी सांगते त्या पद्धतीने. पायाची बोटं आपल्याकडे खेचा. परत खाली. परत दुसरा पाय वरती घ्या. परत पायाची बोटं आपल्याकडे खेचायचे. प्रचंड प्रमाणात जो काही ताण येतो तो पूर्ण फील करा. अगदी दोन्ही पायाने रोज करताना तुम्हाला 3 वेळा करायचं. ह्या पायाने 3 वेळा, परत ह्या पायाने पण 3 वेळा. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. परत दुसरा पाय वरती घ्या. पायाची बोटं आपल्याकडे खेचायचे. होल्ड करा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये थोडं अंतर वाढवायचं. श्वास भरत दोन्ही पाय आतमध्ये घ्यायचे. श्वास सोडत बाहेर. श्वास भरत दोन्ही पाय आतमध्ये घ्या. श्वास सोडत बाहेर. जेवढे तुम्हाला आतमध्ये पाय घेता येतील तितके घ्यायचे. परत बाहेर. याचे पण तुम्हाला रोज करताना 10 काउंट करायचे. आता जे आपण व्यायाम प्रकार पाहतोय त्याने आपल्या पायाचे मसल सगळे स्ट्रॉंग होतात आणि आपल्याला जो काय पायदुखीचा, गुडघेदुखीचा त्रास आहे तो लवकर बरा होतो. त्यामुळे ही योगासने आपल्याला न विसरता रोज करायचे. या पद्धतीने जितका पाय तुमचा जास्त होत नाही एवढा जरी झाला तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करायचं. तुमची गुडघेदुखी लवकर बरी करायची. रिलॅक्स.
आता आपण काही योगासने बसून पाहूया. तुम्ही असं सोफ्यावर बसू शकता किंवा खुर्चीवर बसून किंवा तुम्ही बेडवर बसून सुद्धा ही सर्व योगासने करू शकता. फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे असं प्रॉपर बसायचं. आपला नी पूर्ण इथे खुर्चीच्या पॉइंटला आला पाहिजे. अगदी एकदम असं पुढे बसायचं नाहीये किंवा एकदमच असं पाठीने, बरोबर आपला नी इथे खुर्चीला टच झाला पाहिजे. ओके, खाली. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, फक्त श्वास भरत पाय वरती घ्यायचाय, श्वास सोडत खाली. जितका तुम्हाला पाय वरती घेता येतो तितका वरती घ्यायचा आणि हळूहळू पायाची बोटं आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करा. इकडे खाली प्रचंड प्रमाणात आपल्याला जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा. परत श्वास सोडत खाली. श्वास भरत पाय वरती घ्या आणि हळूच पायाची बोट आपल्याकडे खेचा, श्वास सोडत खाली. श्वास भरत वरती, पायाची बोट आपल्याकडे खेचा, श्वास सोडत खाली. याचे एक तुम्हाला रोज बसल्या बसल्या 10 काउंट करायचे. जो काय ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा. इथे प्रचंड प्रमाणात आपल्याला गुडघ्यावरती ताण येतोय, पायाच्या खालच्या भागाला ताण येतोय. सगळे आपले पायाच्या आकडलेले स्नायू मोकळे होतात आणि मग आपल्याला लगेच गुडघेदुखी आपली बरी होते. या पद्धतीने श्वास भरत वरती घ्या पाय, पायाची बोट आपल्याकडे खेचा, परत श्वास सोडत खाली. परत दुसऱ्या पायाने पण सेम पाय वरती घ्यायचा, पायाची बोट आपल्याकडे खेचायचे, श्वास सोडत खाली. जर तुम्हाला पायाची बोटं खेचता येत नसेल, खूप दुखते, तर हळूहळू सुरुवातीला फक्त पाय वरती घ्या, खाली घ्या या पद्धतीने आणि मग हळूच पायाची बोटं खेचायचा प्रयत्न करा. प्रचंड प्रमाणात त्याने ताण येतो आपल्या पायावरती, तो पूर्ण फील करायचंय. हात अगदी तुम्ही वरती सोप्यावर ठेवू शकता किंवा आपल्या मांडीवरती पण ठेवू शकता. जसं तुम्हाला हात ठेवायला जमेल त्या पद्धतीने ठेवायचंय. पायाची बोटं आपल्याकडे खेचा. प्रचंड प्रमाणात इकडे जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचंय. रिलॅक्स. परत दोन्ही पाय सोबत वरती घ्यायचे, पायाची बोट आपल्याकडे खेचायचे, श्वास सोडत खाली. श्वास भरत वरती घ्या, पायाची बोट आपल्याकडे खेचा. प्रचंड प्रमाणात पायावरती याने ताण येतोय. तुम्ही अगदी बसल्या बसल्या टीव्ही पाहत सुद्धा ही सर्व योगासने करू शकता. पायाची बोट आपल्याकडे खेचा, श्वास सोडत खाली. श्वास भरत वरती, परत पायाची बोट आपल्याकडे खेचा. पूर्ण इकडे गुडघ्याभोवतीचे जे आपले आखडलेले स्नायू आहेत ते मोकळे होतात, रक्त पुरवठा तिकडे व्यवस्थित होतो. पण लगेच आपलं गुडघ्याचं जे काय दुखणं आहे ते लगेच बरं होतं. तुम्हाला करता करताच बघा जाणवतंय की मॅम मला खरंच फरक जाणवतोय. तुम्ही मेसेज सुद्धा करून मला सांगू शकता तुम्हाला कसं वाटतं हे करता करता. श्वास भरत पूर्ण पायाची बोट आपल्याकडे खेचा. जो काही इकडे ताण येतो तो पूर्ण फील करा, श्वास सोडत खाली. याचे पण एक तुम्हाला 10 ते 12 काउंट करायचे. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही 20-25 सुद्धा याचे काउंट असे करू शकता. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला उजवा पाय वरती घ्यायचा, हाताची पायाची बोटं टच करायचे, परत दुसऱ्या पण हाताची पायाची बोटं टच करा. कमरेतून पुढे वाकायचं, हाताची पायाची बोटं टच करा. जेवढं तुम्ही कमरेतून पुढे वाकाल तेवढा तुमच्या पायाला इकडे प्रचंड प्रमाणात ताण येतोय, तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. तर तुमच्या हाताची पायाची बोटं टच होत नाहीत इथपर्यंत जरी तुमचा हात आला तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करायचं. याचे पण एक तुम्हाला 10 ते 12 रोज करताना काउंट करायचे. रिलॅक्स. हळूच पाय आपल्याला खाली ठेवायचं आहे. परत दुसरा पाय आपल्याला हळूच वरती घ्यायचा आहे. परत हाताची पायाची बोटं टच करा, कमरेतून पुढे वाकायचं आहे. या पद्धतीने जो काही ताण येतो तो पूर्ण फील करा. अगदी बेडवरती पण तुम्ही पाय समोर ठेवून सुद्धा ही योगासने उठल्या उठल्या झोपेतून रोज करू शकता. रिलॅक्स. हळूच पाय आपल्याला खाली ठेवायचं आहे. परत हळूच दोन्ही पाय वरती घ्यायचे आहेत आपल्याला आणि दोन्ही हात वरती घ्यायचे. आता परत कमरेतून पुढे वाकायचं आहे, दोन्ही हाताची पायाची बोटं टच करायचे, श्वास भरत वरती. परत श्वास सोडत खाली यायचं, श्वास भरत वरती यायचं. कमरेतून खाली वाकायचं आहे. जर तुमच्या हाताची पायाची बोटं टच होत नाहीत इथपर्यंत जरी आली तरी सुद्धा चालेल. श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. इथपर्यंत हात आला तरी सुद्धा चालेल, पण जास्तीत जास्त पुढे वाकायचा प्रयत्न करा. हाताची पायाची बोटं टच करायचा प्रयत्न करा. श्वास आपण कधी भरतोय कधी सोडतोय हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं. रिलॅक्स. या पद्धतीने सगळ्यात शेवटी आपल्याला उभा राहायचंय, दोन्ही हात साईडला घ्यायचे, नमस्कार स्थिती. अप्पर बॉडी पूर्ण वरती खेचायची. आपल्याला हळूहळू पायाच्या बोटांवरती बॅलन्स करायचं आणि होल्ड करायचं आहे. जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ तुम्हाला होल्ड करायचं आहे. पूर्ण बॅलन्स आपल्या गुडघ्यांवरती पायाच्या बोटांवरती येतोय, पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. पायाचे पूर्ण स्नायू ह्याच्यामध्ये आपल्या मजबूत बनतात. जितक्या वेळ तुम्ही 10 सेकंद 20 सेकंद जितक्या वेळ होल्ड करू शकताय तितक्या वेळ होल्ड करायचं आहे. अगदी गुडघ्याच्या पुढच्या मागच्या नसा पूर्ण मोकळ्या होत आहेत, तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होतोय, आपले पाय मजबूत होतात. त्यामुळे
असं होल्ड करा एक 20 सेकंड 30 सेकंड जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकताय तितक्या वेळ होल्ड करा. रिलॅक्स या पद्धतीने. आता आपण पाहिलेली सर्व योगासने गुडघेदुखीसाठी अतिशय महत्त्वाची आहेत. अगदी तुम्हाला व्यायाम करता करताच तुमची गुडघेदुखी बरी झालेली जाणवणार आहे. त्यामुळे ही योगासने जशी जमतील तशी हळूहळू करा आणि ज्यांचे गुडघे दुखत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जाता जाता सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.